माणगाव माणगाव रेल्वे स्टेशन। हे आहे माणगाव रेल्वे स्टेशन। हे स्टेशन जेव्हा तुम्ही माणगावमध्ये येता तेव्हा हे रेल्वे स्टेशन आधी लागतं, आणखीन मग 2 मिनिटाच्या अंतरावरतीच आहे माणगाव बस स्टँड। तर आपण इथे जेव्हा रेल्वे स्टेशननी जेव्हा तुम्ही येता, तर रेल्वेने येतात तुम्ही माणगावला, तर तुम्ही अगदी इथे उतरल्यानंतर तुम्ही बघू शकता हे एंट्रन्स आहे माणगावचं। आणखीन इथे बाजूला इथे सगळ्या रिक्षा वगैरेही लागलेल्या असतात, तुम्ही इकडनं रिक्षा ही तुम्ही करू शकता। आणखीन रिक्षेने तुम्ही भादाव जे विभाग आहे आपला मठ जिथे आहे ते माणगाव भादावमध्ये आहे। भादाव कॅनल रोड, कालव्याचा रस्ता असं जरी तुम्ही रिक्षावाल्यांना सांगितलं तरी तुम्ही तिथे अगदी ते तुम्हाला तिथे पोचवतील। आणखीन रिक्षा भाडं इकडनं म्हणजे माणगाव रेल्वे स्टेशनपासून ते भादाव आपल्या नारायणे फार्म हाऊसपर्यंत काहीतरी 200 रुपये ते चार्ज करतात। तर तुम्ही बघू म्हणजे त्यांना विचारू शकता, पण हे 200 रुपये तर चार्ज आहे त्यांचं इथे। तर हे माणगाव रेल्वे स्टेशन आहे। वाव, आय लव्ह माणगाव, ब्युटिफुल, फार छान स्टेशन आहे। वाटत नाही की हे गावामध्ये हे असं स्टेशन ही असेल। मी इथे पहिल्यांदा आलेले आहे। आणखीन आता आपण माणगाव स्टेशनच्या आतमध्ये चाललोय, तर आता आलेच आहे, तर मला ही बघायची इच्छा आहे की काय कसं आहे आतमध्ये। तर इथे आपण आलेलो आहोत आतमध्ये। इथे तिकीट काउंटर्स आहेत, तिथे माझे मिस्टर काही तिकीट्सच्या काही इन्क्वायरी करतायत। आणखीन इथे वरती आपण जेव्हा वरती जातोय, तर आता आपण बहुतेक आपण प्लॅटफॉर्मवरती चाललो आहे। येस, वाव, वाव, तिकडनं मुंबईवरून ट्रेन्स येतात ह्या बाजूने, आणि मग इकडनं ट्रेन्स जातात गोवा साईडला, गोवाच्या मार्गाने, आणि त्यापुढेही। तर हा आहे माणगावचा रेल्वे स्टेशन, छान। अगदी पिक्चरमध्ये दाखवतात ना। आणि इथे आल्यानंतर तुम्ही खाली उतरून जेव्हा येता, तर स्टेशनच्या बाहेरच रिक्षा स्टँड आहे, आणि रिक्षा स्टँडवरून तुम्ही रिक्षा घेऊ शकता। रिक्षे इकडनं रेल्वे स्टेशनपासून ते भादावपर्यंत आपल्या फार्म हाऊसपर्यंत, नारायणे फार्म हाऊसपर्यंत 200 रुपये त्याचे चार्ज आहेत। तर नक्की तुम्ही या। प्लॅटफॉर्मवरून स्टेशनच्या बाहेर जेव्हा तुम्ही पडता तेव्हा समोरच मुंबई गोवा हायवे आहे, महामार्ग ज्याला म्हणतात, गोवा महामार्ग। तर गोवा महामार्ग आहे। आणखीन इकडनं म्हणजे स्टेशनपासून अगदी 2 ते 5 मिनिटाच्या अंतरावरती बस स्टँड आहे, तर फार जवळ आहे। आणखीन एक तासाने 1 किंवा 1.5 तासाने ट्रेन्स इथे येत असतात किंवा जात असतात, म्हणजे दोन्ही बाजूने। तर अशी ही फ्रिक्वेन्सी आहे ट्रेन्सची इथे। आणखीन विशेष म्हणजे की आमच्या बोरिवलीमध्ये बोरिवलीपासून पुढच्या महिन्यामध्ये म्हणजे ऑगस्टपासून अजून 2 नवीन ट्रेन्स म्हणजे त्यांनी आता सुरू केलेल्या आहे। चांगलं आहे की आता आत्तापर्यंत मी रोडवेने मी प्रवास करायचे मी माणगावला, तर आता पुढच्या महिन्यापासून नक्कीच मी ट्रेनने मी येणार आहे। आणखीन बघू आता तोही अनुभव। आणखीन फार चांगलं आहे की मुंबईपासून ते माणगावला यायला 4.5 तास लागतात। बऱ्याचशा म्हणजे आता ह्या सगळ्या ट्रेन सुरू झालेल्या आहेत, तर चांगलं आहे की आता आपले सगळे जी लोक आहेत ती आता ट्रेनमधून तुम्ही प्रवास करून तुम्ही माणगावला येऊ शकता। नैनीताल, कैचीधाम,
परमपूज्य बाबा श्री नीम करोरी महाराज स्वयं प्रकट गौरधाम मठ, मानगाव, रायगड, महाराष्ट्र। ओम श्री नीम करोरी महाराजायम नमः। जय श्री राम।